श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आधी सर्व देव हा जो पसार आहे देवांचा अच्छा तर मी काढून घेतला आहे. म्हणजे हप्त्यातून एकदा मी ते देवघर साफ करतच असते. तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला आज मी दाखवणार हे आसन आहे आणि हे आसन टाकून मी तुम्हाला भेटू. हे असं आसन टाकलं आहे. बसत नव्हतं तरी चपून चुपून मी कसं तरी ते बसवलेलं आहे. म्हणजे मला दरवेळी आसन चेंज करायला आवडतं, कारण की तेच आसन ठेवलं तर कसं आहे, माझं पण एक रुटीन आहे. म्हणजे मला रोज आसन चेंज करायला भेटत नाही. तर ते मी दर सॅटर्डे किंवा संडेला असं चेंज करून स्वच्छ करून देवं, म्हणजे असं छान ठेवते, म्हणजे फ्रेश असं वाटते मन. तर चला मग आता हे स्टिकर मी ऑनलाईन बोलवलं होतं, छान वाटते ना. तर हे देवघरामध्ये मी गणपतीचं स्टिकर लावलं, मला पण आवडलं. खूप जणांनी असं म्हटलं की इथे पेंटिंग केलेली आहे का, असं काही पेंटिंग वगैरे केलेली नाही. श्री स्वामी समर्थ. परत मी तुम्हाला सांगते की उतरण कशी भरायची. तर तुम्हाला घरामध्ये जे कडधान्य आहे, डाळी आहे आणि जे काही असेल तुमच्या राशनमध्ये, जसं की मी इथे पोहे भरले, तीळ भरले, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि आपलं तांदूळ. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, उतरण भरताना उतरण ही तुम्ही अर्धवट नका भरू. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, ही आहे तर आपल्याकडे आहे तर मग असं हे अर्धवट नका भरू. त्यांनी काय होतं माहिती आहे का, तुमचा घरातला अन्न पुरवठा हा कमी असल्याचे स्वामीला संदेश जातो. म्हणजेच तुम्ही भरभरीत असं भरून उतरण भरा. म्हणजे आपली जी अन्नपूर्णा देवी आहे तिला आपण असं अर्धवट उतरण, म्हणजे ती अन्नपूर्णेची देवी आहे. हे तिच्या गळ्यात टाकू. ती अन्नपूर्णेची देवी आहे आणि तिला मी तुम्हाला सांगितलंच आहे अन्नपूर्णा देवीची स्थापना कशी करायची. याच्यामध्ये तांदूळ टाकून तिला बसवायचं, मग हळद कुंकू लावून ते माझी पूजा व्हायची आहे, तुम्हाला दाखवेल. ते ही अन्नपूर्णा देवी माझी. तर मग हे उतरण हे परिपूर्णच असलं पाहिजे, म्हणजे भरून अर्धवट नकोच. तर त्याच्यासाठी हे जे तुम्ही उतरण आहे ना, पूर्ण भरून घ्यायची, अर्धवट ठेवायची नाही, जेणेकरून आपलं घरातलं जे राशन आहे पूर्ण आहे, म्हणजे आपला संसार जो आहे परिपूर्ण आहे असा आपला स्वामीला संदेश आहे. तर हे आपले स्वामी महाराज इथे बसलेले आहे, स्थापना केली आहे मी. तर बघूया, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर, बघू शकता तुम्ही किती छान असं ठेवलेलं आहे, मी सजावट केलेली आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची यामधून, की अशी मी छान अशी रांगोळी टाकायची. तर देवघराची साफसफाई केली की मन कसं प्रसन्न वाटतं, हो की नाही. तर तुम्हाला सांगते की भरपूर मठं झालेले आहे. तर त्या मठामध्ये फक्त दानाच्या नावाखाली खूप काही केलं जातं. तर तशी कुठलीही भावना त्या सेवेकरांनी ठेवावी नाही. आपल्याला काय माहिती की दान हे कोणत्या प्रकारे, कुठे आणि त्या दानाचा दुरुपयोग केला जातो. फक्त स्वामी भक्तीकडे तुम्ही लक्ष द्या, स्वामी भक्तीकडे लक्ष केंद्रित करा. स्वामी सेवा हीच आपली खरी सेवा आहे, या गोष्टीकडे लक्ष ठेवा. श्री स्वामी समर्थ. आता पुण्यतिथी आहे, तर बघूया आपण. पुण्यतिथीमध्ये मी रोज मठात जाते, तर कोणते पाठ झालेले आहे त्याचे मी छोटेसे काही व्हिडिओ क्लिप काढलेले आहे, ते मला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा आज किती सुंदर दिसतो देवघर. तर श्री स्वामी समर्थ. धूप दीप झालेला आहे, हे बघू शकता. छान प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते खरी स्वामी सेवा म्हणजे काय असते. तर खरी स्वामी सेवा ही असते की आपल्या उंबरठ्यावर आपण दिवाबत्ती. पुण्यतिथीनिमित्त आमच्या मठामध्ये, म्हणजे स्वामीच्या मठामध्ये, हा आपलाच मठ आहे सर्वांचा,
तर यामध्ये 7 दिवस सप्ताह ठेवला आहे, म्हणजे वेगवेगळे पाठ ठेवले आहे. इथे गुरुचरित्र नाही, गुरुचरित्र हे दरबारामध्ये आहे. तर तिथे जाणं शक्य झालं नसल्यामुळे आम्ही केंद्रामध्येच प्रत्येक दिवसाला एक एक नवीन पाठ घेत होतो. जसे दुर्गा सप्तमी, भागवत, मल्हारी, नवनाथ अशी पाठ झाले. मी काही क्लिप काढण्याचा प्रयत्न केला. ही गुरुवारची सायंकाळची आरती, गर्दी जमलेली. परिसर आधी पाठायला आलो आम्ही. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर असं म्हटलं जाते की पहिली सेवा म्हणजे स्वामी मठामध्ये तुमचा परिसर स्वच्छ ठेवणे. हाच मी जो शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तिथल्या आसन चांगला ठेवणे, व्यवस्थित ठेवणे, झाडून टाकणे, रांगोळी टाकणे, ही म्हणजे स्वामी मठामधली पहिली सेवा आहे. ती मनातून करायचं, स्वइच्छेने करायचं. फक्त उठलं पाठ वाचायला 2 मिनटं न बसता दर्शन घेतलं की लगेच जाणं हे योग्य नाही. तर सर्वप्रथम आपण स्वामी मठामध्ये काय काय सेवा करू शकतो, जितक्या सेवा आपण स्वामीला देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे यातूनच आपली सेवा ही घडत असते. त्यानंतर आम्ही पाठ वाचायला सुरुवात केली. म्हणजेच आता सर्व रांगोळी काढायची आहे, बाकीच्या काही गोष्टी आहे, काही बाकी ताई दादा यायच्या आहे पाठाला. त्याच्यामुळे हा सगळा आधी आपण परिसर स्वच्छ करून आसन टाकून ही सगळी तयारी आधी करून घेतली, जेणेकरून या सगळ्या गोष्टी करायला वेळ भेटेल. त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली आणि या सगळ्या गोष्टी आहे. तर बघा इथे मी छानशी अशी रांगोळी काढते. स्वामीच्या फोटो असो की तिथे मूर्ती असो, तिथे रांगोळी काढणे, तिथली जागा पुसून घेणे, या सगळ्या सेवेमध्येच येते. आणि ही सेवा स्वामीला खूप अप्रतिम आवडते. तर मग ह्या गोष्टी करायला तुमच्या हातामध्ये छोटीशी का सेवा नसो, जसं आसन उचलणे, ही जरी सेवा तुमच्या पदरामध्ये पडली ना तरी पण ते खूप मोठी सेवा समजून आपल्या स्वामीची सेवा करायची. त्यानंतर पुण्यतिथी आहे, पुण्यतिथी सप्ताह. आता हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी नंतर मी छोट्या छोट्या अशा क्लिप कन्वर्ट केल्या, म्हणजे काढण्याचा प्रयत्न केला आणि मी ते तुमच्याशी शेअर केले. माझ्या आज तुम्ही बघू शकता की ही आमची आज नवनाथ पाठ आहे. नवनाथाचं पुस्तक आहे. नित्यसेवेचं पण पुस्तक आणलेलं आहे. ह्या गोष्टी जसं आपण स्वामी मठात जातो तर काय काय आणायचं. दुसऱ्या दिवशी नवनाथ झाल्यानंतर मल्हारी सप्तशती पाठ होता. श्री स्वामी समर्थ. आज मी नैवेद्य घेतला आहे स्वामींचा. आता बघू शका मठात तर पोळी, पत्ताकोबीची भाजी, वरण, मीठ आणि निंबू, शिरा, गडी साखर, भात. किती छान दिसतंय माझे स्वामी. सर्व सुखादुःखामध्ये स्वामी असलेच पाहिजे. आज माझा नैवेद्य होता तर मी घेतलाय नैवेद्य. आधी आम्ही मंडल करून घेतला आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपमानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा असं म्हणून आम्ही नैवेद्य समर्पयामी म्हणून स्वामीला नैवेद्य समर्पित करू. मल्हारी पाठ झाल्यानंतर 10:30ची नैवेद्य आरती होती. त्यासाठी मी अशी छोटीशी रांगोळी काढून मी सर्वप्रथम तयारी करत होती. उंबरठ्यावरती धूपदीप लावलेला आहे. त्यानंतर छान असं तुळशी मातेच्या वृंदावनाला पण
धूप दीप आणि त्यानंतर मी इथे जो वडाचा आणि पिंपळाचं झाड त्याखाली मी रोज दिवा लावते, जो तुम्हाला दाखवलेला आहे. हे सायंकाळची माझी दिवाबत्ती असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत हे होतं. श्रीमद भागवत हे पारायण खूप छान असतं. तुम्ही ते एकदा करून बघा. स्वामी मठामध्ये हे तुम्हाला माहीत असेल कोणत्या दिवशी केलं जाते. हे एकादशीच्या दिवशी केलं जाते आणि सोमवारी ही एकादशी होती. हे सगळं सप्ताह स्वामी पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह केला जात आहे. इथे बघा, हे आतमध्ये दत्ताचं मंदिर आहे, म्हणजे दत्तांची मूर्त आहे. तर हा पाठ सुरुवात करायला आम्ही सुरुवात करतो. त्याआधी मी छोटाशी अशी एक क्लिप काढून घेतलेली आहे. आणि हे जे मी पुस्तकं दाखवले, नवनाथ, श्रीमद भागवत, मल्हारी, हे मठामध्ये तुम्हाला कुठलीही जर ताई आणत असेल तर तिथे तुम्हाला हे पाठचे पुस्तक भेटून जाईल. तर असे होते आमच्या छोटासा माझा 3-4 दिवसाचा व्हिडिओ जो मी काढण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. परत दुसऱ्या दिवशी मी स्वामीच्या मठात गेली आणि स्वामींना असा छान मुजरा केला आणि त्यांना स्वामी कृपेमुळे माझे 5,000 सबस्क्राईब यूट्यूबवर पूर्ण झाले. म्हणून त्याच्यामुळे मी स्वामींना मनपूर्वक धन्यवाद बोलली की माझी ही मेहनत फक्त ती तुमच्यामुळे सफल झाली, असं स्वामींना बोलून मुजरा केला. आणि खास म्हणजे आज मी स्वामीच्या साठी काय घेऊन गेली ते मी तुम्हाला दाखवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आज स्वामीच्या कृपेने माझ्या यूट्यूब चॅनलला 5,000 सबस्क्राईब पूर्ण झाल्यामुळे आज मी स्वामींना छान ढोकळा आणि बर्फी आणली आहे स्वामींना. आणि स्वामींना हा मी नैवेद्य स्वीकारावा. माझ्या स्वामींनी प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपमानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्पयामी. स्वामी राया असाच सपोर्ट मला असू दे तुमचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज मी खूप खुश आहे की यूट्यूब चॅनलवर माझे 5,000 सबस्क्राईब पूर्ण झाल्यामुळे मी स्वामीच्या दर्शनात येऊन पहिलं स्वामींना सांगितलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू.